Very good morning to one and all. सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या फिनान्शियल अकाउंटिंगसाठी पहिला चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमधील आज आपण हे पॉईंट्स कवर करणार आहोत. त्यामध्ये बुक किपिंगचा अर्थ आणि त्याचे उद्देश, अकाउंट्सचे प्रकार आणि डेबिट आणि क्रेडिट करण्याचे वेगवेगळे नियम. तर सर्वप्रथम आपण बघूया बुक किपिंगचा अर्थ. बुक किपिंग म्हणजे मराठीमध्ये याला पुस्तपालन असे म्हणलं जातं. जर आपण बघत असाल तर पहिल्याच ओळीमध्ये आपलं काय आहे की बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. लक्षात असावं की व्यवसायामध्ये होत असलेल्या सर्व प्रकारच्या व्यवहारांची नोंदणी करण्याचं कला म्हणजे काय आहे, बुक किपिंग आहे. ओके. आता यामध्ये काय आहे की आपल्याला बुक किपिंगची शिकायची गरज का आहे हो? कारण बघा, आपल्या व्यवहारामध्ये आपण अनेक व्यवहार करत असतो आणि ते व्यवहार करत असताना त्याची नोंद असणे अत्यंत आवश्यक असते. मग पुस्तकपालन हे आत्ताच सुरू झालं का हो? नवीन नाही, किंवा काही वर्षापूर्वीच आहे का? नाही. जर आपण पाहत असाल तर व्यवसाय जेव्हापासून सुरुवात झाली व्यवसायाला, पुस्तकपालनाची व्याख्या किंवा पुस्तकपालनाची इतर काही उगम स्थानी जर बघत असाल तर कौटिल्याने भारतामध्ये लिहिलेला जो अर्थशास्त्र आहे, ज्याला कौटिल्याचे अर्थशास्त्र म्हणलं जातं, त्या अर्थशास्त्रामध्ये पुस्तकपालनाविषयी नियम दिलेले आहेत. भारतामध्ये या पुस्तकपालनाची सुरुवात त्याच्याही अगोदरपासून होती, जी की खातेवही म्हणले जायचे. आता सुद्धा बघा, आपल्याकडे कसं आहे की तुमच्या शहरातील एखाद्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर जर तुम्ही बघत असाल तर तो तुमच्या काय करत असतो, ट्रान्झॅक्शनची रेकॉर्डिंग करत असतो. कोणत्या ट्रान्झॅक्शनची रेकॉर्ड करतो? केवळ उधारी मालाची. लक्षात असावं, आपल्याकडे जे काही व्यवहार नोंदवले जातात, जे काही पुस्तकपालन केलं जातं, ते नगदी किंवा रोख व्यवहारासाठी केले जात नाहीत. जास्तीत जास्त ठिकाणी, सर्वच ठिकाणी म्हणता येणार नाही. ओके. तर का की जेव्हा आपण व्यवसायामध्ये काय करत असतो की कॅश देऊन एखादा वस्तू खरेदी करतो, तेव्हा तो दुकानदार त्या वस्तूचं किंवा त्या ट्रान्झॅक्शनचं किंवा त्या व्यवहाराची नोंदच ठेवेल असं नाही. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या शॉपला गेलो असाल, नगदी पैसे दिलो असाल, ओके, तर तो त्याच्या वहीमध्ये किंवा त्याच्या कम्प्युटरमध्ये नोंद करेलच याची गॅरंटी नाही. बरोबर आहे. उदाहरणार्थ जर आणि आता मी आताच सांगितलं किंवा सर्वच जण असं करत नाहीत. उदाहरणार्थ, जर समजा एखाद्या कापड दुकानात गेलो किंवा एखाद्या अशा ठिकाणी गेलो जिथं डिजिटल बिलिंग आहे, त्या ठिकाणी तुम्ही कॅश व्यवहार करा किंवा मग क्रेडिट व्यवहार करा, त्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस बिल इश्यू होतं त्यावेळेस त्यांच्या संगणकामध्ये, कम्प्युटरमध्ये काय होतं की तुमच्या ट्रान्झॅक्शनची नोंद होते. म्हणून काही ठिकाणी काय केलं जात नाही की ह्या ट्रान्झॅक्शनची रेकॉर्डिंग केली जात नाही. म्हणून आपल्याला बुक किपिंगसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे की आपले सर्व व्यवहार शेवटी आपल्याला काय मिळतं हो बुक किपिंग केल्यानंतर? जर आपण समजा एखादा बुक किपिंग केली आणि एखादा ट्रान्झॅक्शन व्यवस्थितरित्या लिहिलं, तर शेवटी आपल्याकडं काय करतं की या व्यवहारातून मला किती नफा झाला, माझा व्यवसायामध्ये या वर्षामध्ये म्हणजे फायनान्शियल इयरमध्ये जो कोणता आपला वित्तीय वर्ष असेल, त्या वित्तीय वर्षामध्ये किती रुपये खर्च झाला, त्याच्यावर किती नफा मिळाला वगैरे सर्व व्यवहारांची नोंद आपल्याला बुक किपिंगमध्ये सापडत असते. म्हणून हे बघा, डेफिनेशन काय आहेत? बॉटलीबाय म्हणतो, बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग्स इन अ सेट ऑफ बुक्स. बरोबर आहे. सेट ऑफ बुक्समध्ये वेगवेगळ्या सेटच्या माध्यमातून काय करणे आहे, रेकॉर्ड करणे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे बुक किपिंग होय. आता हे सेट्स काय तो आपल्याकडे बघा, व्यवहार कोणते कोणते असतात? परचेस असतं, सेल्स असतं, ओके, क्रेडिट सेल्स असतं, ओके. मग त्यावेळेस प्रत्येकासाठी वेगवेगळे सेट करणे. परचेस बुक वेगळी, कॅश बुक वेगळी, म्हणजे याच ठिकाणी वेगवेगळ्या सेटमध्ये आपल्याला त्याचं बुक किपिंग करता येतं. हे त्याला बुक किपिंग म्हणावं असं काय म्हणलं जातं, बॉटलीबाय यांची डेफिनेशन आहे. त्यानंतर आता बघूया की हे बुक किपिंग करण्यामागचा उद्देश काय आहेत, ऑब्जेक्टिव्ज ऑफ अकाउंटिंग. आता अकाउंटिंग किंवा बुक किपिंगचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत? ओके, टू कीप सिस्टमॅटिक रेकॉर्ड्स
ओके. पद्धतशीर आणि व्यवस्थित त्याचे सर्व रेकॉर्ड्स ठेवण्यासाठी आपल्याला अकाउंटिंग किंवा बुककीपिंग करावी लागते. जर समजा एखादा व्यवहार आपण उधारी केलो असाल आणि नगदीमध्ये जर त्याचं नोंद झाली तर त्या ठिकाणी आपल्याकडे पैसे कॅश तुटवडा किंवा कॅश अकाउंटमध्ये कमतरता किंवा त्रुटी आढळून येतात. म्हणून सिस्टमॅटिक रेकॉर्ड करणे अत्यावश्यक असतं. त्यासाठी बुक किपिंग किंवा अकाउंटिंग करणे गरजेचे आहे. त्यानंतर आहे टू असर्टेन द नेट इफेक्ट ऑफ बिझनेस ऑपरेशन्स. काय आहे? बिझनेस ऑपरेशन्स म्हणजे व्यवहार, वेगवेगळे जे काही त्यांनी काय केलेले आहेत, व्यवहार केलेले आहेत, त्या सर्व व्यवहारांचा व्यवसायावर शुद्ध प्रकारचा काय झालेला आहे, कोणत्या प्रकारचा परिणाम झालेला आहे, ह्याचं सर्व काय करणे, माहिती मिळण्यासाठी, त्याचे सर्व आकलन होण्यासाठी आपल्याला अकाउंटिंग अत्यावश्यक असतं. म्हणून अकाउंटिंग करणे गरजेचे आहे. त्यानंतर तिसरा उद्देश आहे टू असर्टेन द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. व्यवसायाची जी काही वित्तीय स्थिती आहे ती व्यावसायिकाला माहीत असणे अत्यावश्यक असतं. कारण त्याच्यावरच त्याची भविष्याची रणनीती, त्याच्या भविष्याची स्ट्रॅटजी ज्याला म्हणतात, त्या स्ट्रॅटजी आपण काय करत असतो, आखत असतो. म्हणून व्यवसाय चालवत असताना त्या व्यावसायिकाला स्वतःची फायनान्शियल म्हणजेच वित्तीय पोझिशन माहीत असणं गरजेची असते. स्थिती माहीत असेल तरच त्याला वेगवेगळ्या पॉलिसीज, वेगवेगळे नवनवीन उत्पादक किंवा उत्पादन करण्यासाठी नीती अवलंबण्यास मदत होते. आता या ठिकाणी कसं मिळेल हो? मग फायनान्शियल पोझिशन करण्यासाठी नेट प्रॉफिट बॅलन्स शीट हे सर्व गोष्टी, ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅश फ्लो स्टेटमेंट असेल, फंड फ्लो स्टेटमेंट असेल, मॅनेजमेंट अकाउंटचे सर्व असतील, फायनान्शियल अकाउंटचे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, जे काही कॅल्क्युलेशन केलं जातं, जे याच्यामध्ये आपण काय करत आहोत की फायनल अकाउंट असेल, त्याच्यामध्ये हायर परचेसच्या सिस्टीम्स असतील किंवा मग इतर कोणत्याही गोष्टीने कशा पद्धतीने माझ्या व्यवसायामध्ये किंवा माझ्या म्हणजेच त्या व्यावसायिकाच्या व्यवसायामध्ये पैसे आलेले आहेत आणि व्यवहार झालेला आहे आणि तो पैसे विक्रीच्या माध्यमातून आले असतील किंवा मग लोनच्या माध्यमातून आले असतील. पैसे व्यवसायात येण्याचे 2-3 प्रकार आहेत. एक तर वस्तू विकल्यानंतर पैसे मिळतात, दुसरा बँकेकडनं लोन घेतल्यानंतर पैसे मिळतात आणि तिसरं एक अशी परिस्थिती असते की ज्यावेळेस भाग भांडवल विकावं लागतं, म्हणजे आपल्या व्यवसायामधील काही भाग हा विकावा लागतो, ज्याला आपण शेअर म्हणतो. आपल्याला शेअर मार्केट माहिती आहे किंवा BSE आणि NSE, त्या प्रकारे शेअर्स विकले जातात आणि त्याच्यातून भांडवल निर्मिती केली जाते. ते भांडवल निर्मिती म्हणजे सुद्धा काय आहे हो, की आपल्या व्यवसायामध्ये पैसे किंवा मनी मिळवण्याचं एक साधन आहे. ओके. म्हणून आपली फायनान्शियल पोझिशन कशा प्रकारची आहे हे जाणून घेण्याचे उद्देश कशाचा आहे, अकाउंटिंगचं आहे. आणि शेवटी इथे बघा खूप महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह असं आहे की टू प्रोव्हाइड अकाउंटिंग इन्फॉर्मेशन टू इंटरेस्टेड पार्टीज. आता बघा काय आहे की इंटरेस्टेड पार्टीज म्हणल्यानंतर कोणाकोणाला व्यवसायाच्या अकाउंट बघण्यामध्ये रुची आहे. एक बँक, सगळ्यात महत्त्वाचं बँक आहे. कारण बँकेकडनं आपण जर लोन घेत असाल किंवा लोनसाठी फाईल करत असाल तर तुमच्या व्यवसायाची वित्तीय परिस्थिती त्याला जाणून घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही उद्या दिवाळखोर बनाल तर बँकेचे पैसे बुडून जातील, बँकसुद्धा दिवाळखोर होऊन जाईल. बरोबर. यासाठी इंटरेस्टेड पार्टीजमध्ये ओनर आले, स्टेक होल्डर्स, ओके, शेअर होल्डर्स, बँक एक्सेट्रा, ह्या ज्या काही ज्यांना कोणाला आपल्याला त्याच पद्धतीने गव्हर्नमेंटसुद्धा खूप महत्त्वाची इंटरेस्टेड पार्टी आहे की ज्यालासुद्धा व्यवसायाच्या लेख्यामध्ये किंवा मग अकाउंटिंग इन्फॉर्मेशनमध्ये काय आहे, रुची असते, इंटरेस्ट असतो. त्या सर्वांना अकाउंटिंगची जी काही इन्फॉर्मेशन आहे, त्याची जी काही वित्तीय स्थिती आहे, त्याचे ताळेबंद बनवून वर्षाच्या अखेर त्यांच्या समोर सादरीकरणासाठी काय असतं, अकाउंटिंग केली जाते. ओके. हे झाले अकाउंटिंगची उद्दिष्टे. ओके. त्यानंतर बघा अकाउंटचे प्रकार काय आले हो. मग अकाउंटचे प्रकार, आता ब्रँचेस वेगळे आणि प्रकार वेगळे लक्षात असू द्या. अकाउंटचे ब्रँचेस आहेत 3. एक आहे फायनान्शियल अकाउंटिंग जे आता आपण शिकतोय, दुसरी आहे कॉस्ट अकाउंटिंग, ओके, आणि तिसरी आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. अकाउंटच्या केवळ किती ब्रँचेस आहेत? 3. फायनान्शियल, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग. ओके. हां. मग आता इथं काय टाईप दिले, ते ब्रँचेस आहेत आणि हे टाईप्स आहेत. टाईप्समध्ये काय आलं, ओन्ली 3. इथंसुद्धा
तीनच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मुख्यतः 2 प्रकार पाडले जातात. त्यामध्ये नंबर 1 आहे पर्सनल, दुसरा आहे इम्पर्सनल. ओके. पर्सनलमध्ये काय? पर्सनलमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? पर्सनल अकाउंटमध्ये 3 प्रकारच्या व्यक्तींचा समावेश होतो. पर्सनल म्हणजे वैयक्तिक व्यक्तीचा. मग त्याच्यामध्ये काय? नॅचरल पर्सन. नॅचरल पर्सन म्हणजे आपण सर्वच, राम, गोपाल, श्याम. ओके. या प्रकारे सर्व व्यक्ती असतील तर त्या व्यक्ती हे नॅचरल पर्सनमध्ये जातात. आर्टिफिशियल पर्सन किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. आता बघा, या ठिकाणी कंपनी असेल, ऑर्गनायझेशन असेल, एखादी असोसिएशन असेल, ते सुद्धा पर्सनल अकाउंटमध्ये येतात. कारण ते एकतर आर्टिफिशियल आहे, कंपनी आर्टिफिशियल व्यक्ती आहे, बरोबर. त्यानंतर तिसरं आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा प्रीपेड इन्शुरन्स. या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय हो? एखाद्या आपल्या व्यवसायामध्ये एखाद्या नोकरदार आहे, त्या नोकरदाराला आपल्याला मजुरी द्यायची किंवा मग सॅलरी म्हणू आपण आपल्याला. मग सॅलरी देत असताना 12 महिन्याच्या सॅलरीपैकी आपण काय दिलेलं आहे किंवा व्यावसायिकाने 11 महिन्याची सॅलरी दिली असेल तर किती महिन्याची सॅलरी शिल्लक आहे? 1 महिन्याची सॅलरी शिल्लक आहे. ती आउटस्टँडिंग म्हणजे जी देणे बाकी आहे. हे एक्सपेन्सेस हे आपले कुठं आहे? पर्सनल अकाउंटमध्ये येतं. ते पण रिप्रेझेंटेटिव्ह. आता रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय आहे की त्या जो कोणती सॅलरी आहे तो पर्टिक्युलर एखाद्या कर्मचाऱ्याची असेल किंवा मग एका कर्मचाऱ्याच्या समूहाची असेल. म्हणजे जे काही आउटस्टँडिंग सॅलरी आपल्याकडे येत आहे ते आउटस्टँडिंग त्या कर्मचाऱ्याला रिप्रेझेंट करते, बरोबर. कर्मचाऱ्याच्या ठिकाणी आमचं नाव न घेता आपण आउटस्टँडिंग सॅलरी हे वापरतो. त्याचप्रकारे दुसरं बघा, प्रीपेड इन्शुरन्स. आपण विम्याचे हप्ते भरतो. विम्याचे हप्ते भरत असताना काही हप्ते काही वेळेस काय केलं जातं? अगोदरच भरले जातात. कारण आज जर माझी फायनान्शियल पोझिशन चांगली असेल तर मी पुढचे 2 हप्ते आजच भरत आहे विम्याचे. म्हणजे हे पुढं अजून द्यायचे, परंतु खर्च कधी झाला? आज झाला. मग हे माझं प्रीपेड असेल एखाद्या व्यवसायाचं इन्शुरन्स, तर ते सुद्धा कशाला रिप्रेझेंट करतं? इन्शुरन्सला. म्हणून ते कशात येतं? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनमध्ये येतं. ओके. नेक्स्ट, या ठिकाणी एक लक्षात असू जाऊ की आउटस्टँडिंग आणि सॅलरी. ओके, आउटस्टँडिंग सॅलरीचं उदाहरण दिलं तुम्हाला. मग आता फक्त जर सॅलरी असेल, सॅलरी हे एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग सॅलरीज, ओके, हे रिप्रेझेंटेटिव्हमध्ये येतं. ओके. नेक्स्ट, आता इम्पर्सनलमध्ये सुद्धा 2 प्रकार सांगितलेले आहेत. कोणतं आहे? रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये काय येतं? ऑल असेट्स, ओके, टँजिबल और इनटँजिबल, सर्व संपत्ती येते. त्याच्यामध्ये कॅश सुद्धा आली, लक्षात असावं. कॅश आले, मशिनरी, बिल्डिंग, लँड, ओके, फर्निचर, एक्सेट्रा ऑल थिंग्स विच वी कॅन टच. ओके. अँड असेट्स, सर्वात सोपं म्हणजे आपण असं म्हणूया की संपत्ती जी काही असेल असेट, ते सर्व असेट या ठिकाणी रिअल अकाउंटमध्ये येतं. आणि त्याच्यानंतर आहे नॉमिनल अकाउंट. यामध्ये बघा, ऑल एक्सपेन्सेस अँड इन्कम. कशाचा समावेश होतो? सर्व प्रकारचा खर्च आणि उत्पन्नाचा समावेश या ठिकाणी होतो. त्याच पद्धतीने तोटा म्हणजे घाटा झाला असेल, लॉस झाला असेल आणि गेन झाला असेल, याच्यामध्ये फरक आहे आपण नंतर बघणार आहोत. जो काही फरक आहे, एक्सपेन्सेस अँड लॉसेसमध्ये फरक आहे, इन्कम आणि गेनमध्ये फरक आहे. चला, एक्सपेन्सेस अँड लॉसेसमध्ये काय फरक आहे हो? एक्सपेन्सेस म्हणजे काय? लॉस म्हणजे काय? अतिशय महत्त्वाचं आहे की एक्सपेन्सेस म्हणजे आपण एखाद्या वस्तूचा उपभोग घेऊन किंवा एखादी वस्तू खरेदी करून दिलेला पैसा म्हणजे काय आहे? एक्सपेन्सेस. आणि कुठलाही मोबदला न घेता जर समजा पैसे जात असतील किंवा मॉनिटरी ट्रान्झॅक्शन होत असेल तर त्या ठिकाणी काय आहे? लॉस आहे. उदाहरणामध्ये जर समजा एखादा BCom फर्स्ट इयरचा विद्यार्थी 10 रुपयाची पेन घेत असेल, तो त्याचा एक्सपेन्सेस आहे का लॉस आहे? एक्सपेन्सेस आहे. का? कारण त्याला वस्तू मिळती पेन आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तो काय देतोय?
पैसे देतोय, म्हणजे पेन मिळते आणि पैसे जातात. त्याच पद्धतीने त्याच मुलाचे 10 रुपये जर समजा तो प्रवास करतेवेळी हरवले असतील तर काय झालं ना, त्याला कुठल्याही प्रकारचे मोबदला मिळतोय, मात्र पैसे तर हरवलेले आहेत, ते काय आहे, लॉस आहे. तसं व्यवसायामध्ये काय पैसे हरवतात का हो सर? नाही. तर व्यवसायामध्ये आपण डिस्काउंट देत असतो. काय देतो? डिस्काउंट देतो. कशा पद्धतीनं की बाय 1 गेट 1 फ्री, किंवा मग 5% डिस्काउंट, 10% डिस्काउंट, 15% डिस्काउंट, बरोबर आहे, अप टू 25% डिस्काउंट. हे जे डिस्काउंट्स आहेत त्या डिस्काउंटेड व्हॅल्यू हा आपला एक्सपेन्सेस आहे का लॉस आहे? लॉस आहे, कारण त्याच्यापासून आपल्याला काहीही मिळत नाही, तेवढा आपला लॉस आहे. म्हणून हे लॉस लक्षात असावं. गेन काय आहे? तर डिस्काउंट मिळवणे हा गेन आहे, डिस्काउंट देणे हा काय आहे? लॉस आहे. तर डिस्काउंट दुसऱ्याकडनं मिळवणे हा आपला गेन आहे, म्हणजे लाभ. ओके, नेक्स्ट. त्यानंतर आता बघूया आपण रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. डेबिट क्रेडिट करण्यासाठी काय नियम आहेत? तर नियम बघा, पहिल्यांदा पर्सनल अकाउंटसाठी. ओके, पर्सनल अकाउंटसाठी काय सांगतो? डेबिट द रिसिव्हर. जो कोणता रिसिव्हर आहे, जो वस्तू किंवा पैसे घेतोय, जो घेणारा आहे त्यास नावे करा. डेबिट नावे, घेणाऱ्यास नावे करा आणि देणाऱ्यास जमा. क्रेडिट द गिव्हर, बरोबर आहे, जो देणारा आहे त्या देणाऱ्याला काय करावं? क्रेडिट साईडला टाकावं. म्हणजे जर समजा एखादं जर्नल एंट्री करायची असेल त्यावेळेस हे नियम आपल्याला उपयोगात येतात. लक्षात असावं. याला गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग असा सुद्धा शब्दप्रयोग आहे. याला गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग म्हटलं जातं, कारण कोणत्याही अकाउंटिंगमध्ये, कोणत्याही ट्रान्झॅक्शनमध्ये ह्या 3 गोष्टीचं, 3 अकाउंटच्या 3 टाईपच्या वेगवेगळ्या नियमाचाच वापर केला जातो. ओके, त्यामध्ये काय आहे? पहिल्यांदा डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. कोणाला? पर्सनल अकाउंटमध्ये किती अकाउंट येतात? 3. नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात असावं की पर्सनल अकाउंटमध्ये नॅचरल पर्सन येतो, आर्टिफिशियल पर्सन येतं आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनसुद्धा येतो. मग त्यांच्यासाठी काय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ओके, उदाहरणामध्ये जर समजा टाटा कंपनी राम नावाच्या व्यक्तीला 10,000 रुपयेची काय देत आहे? मशिनरी देत आहे, किंवा समजा एखादी टाटाची कार देत आहे असं गृहीत धरू. काय झालं? टाटा आपले एक हॅरियर कार कोणाला देतोय? राम नावाच्या व्यक्तीला देतोय, परंतु राम त्याला कॅश देत नाही. लक्षात असावं. रामचं नाव कधी येईल? जेव्हा तिथं उधारी असेल. कॅश असेल तर रामचा काय संबंध आहे? कॅश आली, कार विकली. मग त्यावेळेस राम हा कोण आहे? रिसिव्हर. देणारा कोण आहे? गिव्हर कोण आहे? टाटा. मग त्या ठिकाणी रिसिव्हरच्या ठिकाणी होईल राम, कोण्या बाजूला? डेबिट. राम अकाउंट डेबिट टू. आता इथं गिव्हर स्वतः टाटा कंपनी स्वतःच्या पुस्तकामध्ये स्वतःचं नाव लिहिल का हो? नाही. म्हणून तिथं लिहिल्या जाईल सेल्स. त्यांच्या दृष्टिकोनातून काय आहे ते? सेल्स. या प्रकारे आपल्याला वेगवेगळे काय करावे लागतील? जर्नल एंट्रीज कराव्या लागतील. त्यानंतर रिअल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये काय हो? रिअल अकाउंट करत असताना रिअल अकाउंटमध्ये बघा काय नियम आहे? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. बरोबर. म्हणजेच रिअल अकाउंटमध्ये काय सांगितलं आहे? सर्व प्रकारची संपत्ती जर व्यवसायामध्ये येत असेल तर त्याला डेबिट करावं, व्यवसायातून जात असेल तर ती क्रेडिट करावं. उदाहरणार्थ आताच आपण जे पूर्वी बघितलेलं पर्सनल अकाउंटचं उदाहरण आहे ते म्हणजे आपण क्रेडिट बाजूला हॅरियर विकल्याच्या नंतर काय लिहिलं आहे? सेल्स लिहिलेलं आहे. म्हणजे टाटा कंपनीसाठी हॅरियर ही काय? संपत्ती आहे, असेट आहे. मग ती गोज आउट. लक्षात असावं. क्रेडिट बाजूला का आलं हो? कारण हॅरियर गोज आउट. म्हणून जर समजा एखादी वस्तू येत असेल तर ती डेबिटला असावी आणि एखादी वस्तू जात असेल तर ती क्रेडिटला असावी. ओके. त्यानंतर शेवटी डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. जे काही आपले एक्सपेन्सेस असेल किंवा लॉस असेल ते सर्व डेबिट करा आणि इन्कम आणि गेन असतील तर ते क्रेडिट असावे. या प्रकारचे आपले नियम आहेत. ओके. त्या संदर्भात आपण काय करणार आहोत? आज 5 ट्रान्झॅक्शन्स बघणार आहोत. त्या 5 ट्रान्झॅक्शनचं रूपांतर आपल्याला जर्नल एंट्रीजमध्ये करायचं आहे.
हे आहेत 5 ट्रान्झॅक्शन्स. जनरलाइज द ट्रान्झॅक्शन्स. ओके. ह्या ट्रान्झॅक्शन्समध्ये बघा ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स ओके आर जनरलाइज्ड युझिंग अकाउंटिंग रूल्स. ओके. मिस्टर राम स्टार्टेड बिझनेस विथ कॅपिटल ऑफ ₹10 lakh. त्यानंतर आहे ही ओपन अ बँक अकाउंट इन SBI विथ ₹5 lakh सॉरी. त्यानंतर आहेत ही परचेस्ड मशिनरी ऑफ ₹3 lakh फ्रॉम अग्रवाल अँड सन्स लिमिटेड ऑन क्रेडिट. लक्षात असावं ऑन क्रेडिट आहे. त्यानंतर ही पेड सॅलरीज ऑफ ₹50,000 बाय चेक. ही सोल्ड गुड्स ऑफ ₹2 lakh to Alpha Traders and received check of ₹1,50,000 and balance in cash. चला तर मग एका एकानं बघूया काय आहे. मिस्टर राम स्टार्टेड बिझनेस विथ कॅपिटल ऑफ ₹10 lakh. ओके. आता लक्षात घ्या राम हा व्यक्ती असला तरी त्याचं नाव येणार नाही, कारण हा त्याचा व्यवसाय आहे आणि स्वतःच्या व्यवसायामध्ये स्वतःचं नाव लिहित बसायची गरज नाही. म्हणून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून रामने इन्व्हेस्ट केलेले पैसे किंवा रामचे 10 लाख हे काय आहे तो याच ठिकाणी आहे कॅपिटल नावाचा शब्द. म्हणजे कॅपिटल म्हणजे काय भांडवल. त्या व्यवसायाचं भांडवल किती आहे 10 लाख. हे कोणं गुंतवलं रामनं. आता रामने व्यवसायात काय केलेलं आहे स्वतःच्या व्यवसायात पैसे गुंतवलेत म्हणजे त्याचं भांडवल आहे. मात्र व्यवसायासाठी कॅश येत आहे. व्यवसायात काय येत आहे कॅश येत आहे. मग कॅश हे कोणतं अकाउंट आहे हो या ठिकाणी लक्षात असू द्या. कॅश किती आहे 10 लाख. कॅश कोणतं अकाउंट आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो डेबिट व्हॉट कम्स इन. म्हणजे कॅश व्यवसायात येत आहे बरोबर. मग ती कुठे जाईल डेबिट बाजूला. मग कॅश अकाउंट डेबिट. दुसरं आता कोण आहे क्रेडिट द गिव्हर म्हणलेलं आहे आपल्याला. राम कोण आहे पर्सन अकाउंट बरोबर. नॅचरल पर्सन आहे. नॅचरल पर्सन असला तरीही तो त्या व्यवसायाचा मालक आहे. म्हणून त्या ठिकाणी रामचं नाव न येता काय येतं भांडवल येतं किंवा कॅपिटल ऑफ राम असा पण काही ठिकाणी शब्दप्रयोग आढळून येतो. परंतु कॅपिटल अकाउंट इज सुटेबल. ओके. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं की एंट्री काय होईल मग जर्नल एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 10 लाख डेबिट 10 लाख क्रेडिट. खाली नरेशन लिहिणं अत्यावश्यक आहे. बिईंग बिझनेस स्टार्टेड बाय मिस्टर राम. ओके. हे झालं पहिलं ट्रान्झॅक्शनचं जर्नल एंट्री. आता याच पद्धतीनं दुसरं ट्रान्झॅक्शन लक्षात घ्या. ही ओपन अ बँक अकाउंट इन SBI विथ ₹5 lakh. या ठिकाणी दोन्ही पण गोष्टी आहेत. बँक अकाउंट ओपन झालेलं आहे SBI मध्ये. SBI काय आहे आर्टिफिशियल पर्सन. ओके. काय आहे आर्टिफिशियल पर्सन की त्याला कायद्याने बनवलेली संघटना किंवा एक असोसिएशन आहे जी काही बँक आहे. मग त्या बँक कशात येतं आर्टिफिशियल पर्सनमध्ये. आर्टिफिशियल पर्सन म्हणजेच आपलं पर्सनल अकाउंटचा रूल लागू होतो. आणि पर्सनल अकाउंटचा रूल काय हो डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. मग इथं काय कोण आहे रिसिव्हर बँक आहे. कारण राम पैसे कुठं देतोय बँकेला देतोय SBIला. म्हणून SBI अकाउंट डेबिट लक्षात येते का. SBI अकाउंट डेबिट कशासाठी आहे की राम व्यवसाय स्टार्ट केल्याच्या नंतर बँकेमध्ये खातं उघडून ₹5 लाख बँकेला द्यायला आहे. त्याच्या खात्यात जरी येत असतील ते खात्यात कोणाच्या येतील रामच्याच येतील. परंतु इन हँड न असता कॅश कुठं जाते बँकेत जाते. म्हणून व्यवसायातून कॅश चालली आहे. ओके. कॅश जाते म्हणून कॅश कोणतं अकाउंट आहे आताच आपण बघितले कॅश हे रिअल अकाउंट आहे. आणि रिअल अकाउंटचा रूल काय डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश व्यवसायात येत होती म्हणून डेबिटला आहे. या ठिकाणी कॅश व्यवसायातून बँकेत जाते. सर आता तुमच्या म्हणत असेल की सर तिथं सुद्धा आपलंच अकाउंट आहे आपल्याच अकाउंटवर आपणच पैसे टाकत आहोत. परंतु अकाउंटिंग करत असताना बँकेतले व्यवहार वेगळे आणि कॅशचे व्यवहार वेगळे असा नोंदणी केली जाते. म्हणून या ठिकाणी कॅशमध्ये आपली आउट गोईंग होते आणि पैसे कुठे येत आहेत
SBIमध्ये येतात. म्हणून एंट्री काय होईल? SBI बँक अकाउंट डेबिट 5,00,000 रुपये टू कॅश अकाउंट 5,00,000 रुपये, म्हणजेच क्रेडिट बाजूला 5,00,000 रुपये. बीइंग बँक अकाउंट ओपन इन SBI. ओके, SBIमध्ये बँक अकाउंट ओपन झालेलं आहे. लक्षात येते का? SBI हा रिसिव्हर आहे म्हणून डेबिट बाजूला आला. कॅश हे रिअल अकाउंटचा रूल लागू होतो कॅशला, म्हणून ते कोणत्या बाजूला आलं? गोज आउट. ओके, म्हणून तो क्रेडिट बाजूला आला. त्यानंतर नेक्स्ट थर्ड ट्रान्झॅक्शन, ही परचेस्ड मशिनरी ऑफ ₹3,00,000 फ्रॉम अग्रवाल अँड सन्स लिमिटेड ऑन क्रेडिट. लक्षात असावं, या ठिकाणी कॅश व्यवहार किंवा बँकेचा व्यवहार कुठलाही व्यवहार न होता मशिनरी आपल्या व्यवसायात आलेली आहे. परचेस करणे, खरेदी करणे. खरेदी केल्याच्या नंतर रामच्या व्यवसायामध्ये मशिनरी 3,00,000ची मिळालेली आहे, परंतु ही खरेदी कोणाकडून केलेली आहे? अग्रवाल अँड सन्स लिमिटेड या कंपनीकडून केलेली आहे उधारीवर. उधारीवर केल्याच्या नंतर कॅश येईल का हो? नाही. बँकचे पैसे येतील का हो? नाही. मग या ठिकाणी आता मशिनरी आणि अग्रवाल हे दोन काय आहेत? महत्त्वाच्या बाबी आहेत ज्यांच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागतं. मशिनरी काय हो? कोणता अकाउंट लागू होतो मशिनरीला? रिअल अकाउंट. मशिनरी कोणतं आहे? रिअल अकाउंट. असेट आहे, संपत्ती आहे. रिअल अकाउंट असल्यामुळं रिअल अकाउंटचा रूल मशिनरी लागू होतो. अग्रवाल अँड सन्स लिमिटेड काय हो? कंपनी आहे. कंपनी आहे तर कंपनी म्हणजेच काय आलं? आर्टिफिशियल पर्सन. आर्टिफिशियल पर्सन म्हणजेच कोण आहे हो? पर्सनल अकाउंट. मग या ठिकाणी रिअल अकाउंट आणि पर्सनल अकाउंट या दोन अकाउंटचा या ठिकाणी काय करावं लागतं? रूल्स लावावे लागतात. मग मशिनरी काय होतंय? परचेस केल्याच्या नंतर मशिनरी व्यवसायामध्ये येतं का मशिनरी व्यवसायातून जाते? बरोबर, म्हणजेच परचेस तुम्ही मशिनरीची करताय म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये मशिनरीची भर पडते. बरोबर, मग त्या ठिकाणी कोणता नियम लागू होतो? रिअल अकाउंटचा. काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन. मशिनरी व्यवसायात येत आहे म्हणून मशिनरी अकाउंट डेबिट टू. अग्रवाल अँड सन्स कोणता आहे हो? हा पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंट असल्यामुळं त्याला नियम काय लागू होतो? अग्रवाल अँड सन्स हा आपल्याला मशिनरी विकतोय म्हणजे तो गिवर आहे, तो रिसिव्हर आहे का? नाही. अग्रवाल अँड सन्स कंपनी रामकडून मशिनरी घेत नसून रामला मशिनरी देत आहे, म्हणून अग्रवाल अँड सन्स कंपनी गिवर असल्यामुळं त्याचा नियम काय आहे? क्रेडिट द गिवर. मग एंट्री काय येईल हो? मशिनरी अकाउंट डेबिट टू अग्रवाल अँड सन्स लिमिटेड अकाउंट. 3,00,000. बीइंग मशिनरी परचेस्ड. या ठिकाणी स्पेलिंग एरर आहे, BEING आहे, ते आर आलेलं आहे त्या ठिकाणी, करेक्शन करून घ्या. बीइंग मशिनरी परचेस्ड ऑन क्रेडिट. ओके, नेक्स्ट, ही पेड सॅलरीज ऑफ ₹50,000 बाय चेक. आता लक्षात घ्या, सॅलरीज काय आहेत? एक्सपेन्सेस आहेत, खर्च आहे. आपण जर समजा सॅलरी देत आहात तर काय आहे? आपला खर्च आहे. खर्च आहे परंतु पैसे जात आहेत. पैसे जात आहेत परंतु कसे जात आहेत? कॅश का चेक? चेक. म्हणजे या ठिकाणी पुन्हा चेक म्हणजेच बँक आलं. बँक कोण आहे? आर्टिफिशियल पर्सन. किंवा आपण या ठिकाणी बघा, सॅलरी, एक्सपेन्सेस आणि आर्टिफिशियल पर्सन. कोण देणार आहे पैसे? बँक देणार आहे. कशासाठी? सॅलरीसाठी. सॅलरी हा एक्सपेन्सेस म्हणजेच नॉमिनल अकाउंट आला. मग नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सॅलरीज एक्सपेन्सेस आहेत म्हणून सॅलरी अकाउंट डेबिट. आणि चेक देत आहे, कुठून पैसे जातील? बँक. म्हणजेच एंट्री काय होईल? SBI अकाउंट. सॅलरी अकाउंट डेबिट टू SBI अकाउंट बीइंग सॅलरी पेड बाय चेक. नेक्स्ट 4 नंबरचा ट्रान्झॅक्शन, ही सोल्ड गुड्स ऑफ ₹2,00,000 टू अल्फा ट्रेडर्स अँड रिसिव्ड चेक ऑफ ₹1,50,000 अँड बॅलन्स इन कॅश. या ठिकाणी बघा 3 गोष्टी आहेत, 3 प्रकारचे ॲटम्स आहेत. काय आहे? सोल्ड गुड्स, वस्तू विकल्यात. किती लाखाच्या? 2,00,000च्या. म्हणजे सोल्ड गुड्स हे एक झालं. कोणाला विकल्यात? अल्फा ट्रेडर्सला विकल्यात. या ठिकाणी अल्फा ट्रेडर कंपनी झाली. अँड रिसिव्ड चेक ऑफ ₹1,50,000 अँड बॅलन्स इन कॅश. आपल्याला माहिती आहे की त्या एखाद्या दुकानदार ग्राहकाचं नावावर नोंद तेव्हाच करतो ज्यावेळेस तो उधारी विकल्या जातो. जर समजा कॅशमध्ये किंवा चेकमध्ये पैसे मिळत असतील तर त्या ठिकाणी त्या ग्राहकाची किंवा ज्याला वस्तू विकल्यात त्या
व खरेदी करणाऱ्याचं नाव लिहिण्याची कुठलीही आवश्यकता नसून चेक किंवा कॅशचा जो व्यवहार झाला त्या व्यवहाराची नोंद केली जाते. मग या ठिकाणी अल्फा ट्रेडर्सचं नाव येईल का? नाही. का येणार नाही? कारण त्यानं पूर्ण 2 लाख रुपये आपल्याला पेड केलेले आहेत. पेड केल्याच्या नंतर क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तरच त्या ट्रेडरचं किंवा त्या कंपनीचं किंवा त्या खरेदी करणाऱ्याचं किंवा विक्रेत्याचं नाव येतं. अन्यथा कॅश किंवा नेट व्यवहार असेल तर येत नाही. या ठिकाणी दुसऱ्या 2 गोष्टी आल्या. काय? चेकने पैसे मिळालेत आणि कॅशनं पैसे मिळालेले आहेत. परंतु मिळालेले आहेत म्हणजेच आपल्याकडे इन होत आहेत. SBI अकाउंट डेबिट. SBI आर्टिफिशियल पर्सन. ओके, आर्टिफिशियल पर्सन आहे, रिसिव्हर आहे. चेक जरी रामला मिळाला असेल तरी तो कुठं डिपॉझिट होईल? SBIमध्ये. म्हणजेच रिसिव्हर कोण आहे? SBI. म्हणून SBI अकाउंट डेबिट 1,50,000 रुपये. त्यानंतर कॅश. कॅश ही रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंट काय सांगतं? व्हॉट कम्स इन मस्ट बी डेबिटेड. बरोबर आहे. जे व्यवसायात येतं आहे त्याला डेबिट करा. म्हणजे कॅश या ठिकाणी मिळते 50,000, ती आपण काय केलेलं आहोत? डेबिट केलेलं आहोत. परंतु कशासाठी हे सर्व काही? पहिला शब्द आहे ही सोल्ड गुड्स ऑफ ₹2 लाख. लक्षात येतं आहे? म्हणजे 2 लाखाच्या वस्तू विकल्यात म्हणजेच आपल्याला ट्रान्झॅक्शन काय लिहावं लागतं? टू सेल्स अकाउंट बिंग गुड्स सोल्ड. ओके, या प्रकारे आपल्याला काय आहे? वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन्सचं एंट्री करावी लागेल. हे एकूण 5 ट्रान्झॅक्शन झाले. या 5 ट्रान्झॅक्शनचे आपल्याला काय केलेलं आहोत? वेगवेगळे जर्नलाइज केलेत. या प्रकारे पुढं 5 येतील, 10 येतील, 15 येतील, सर्व लक्षात असावं. रूल्स सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला काय आहे? तर आपले रूल्स पाठ करणे महत्त्वाचे आहे. ते कोणते? पर्सनल, रिअल आणि नॉमिनलचे हे 3 रूल्स. पर्सनल अकाउंटला कोणता रूल लागू होतो? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटला डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनलला डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. आता याही पुढं जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल की सर नेमकं पर्सनलमध्ये काय येतं, रिअलमध्ये काय येतं आणि नॉमिनलमध्ये काय येतं, ते इथे लिहिलेलं आहे. पर्सनलमध्ये काय आहे? नॅचरल पर्सन, प्रत्येक व्यक्ती, राम, गोपाल, श्याम, है ना. त्याच्यानंतर दुसरं आहे आर्टिफिशियल पर्सन किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. त्याच्यामध्ये कंपनी आहे, बँक आहे, ऑर्गनायझेशन आहे, एखादी असोसिएशन आहे, त्या सर्वांचं इन्क्लूड कशात होतात? हे सर्व आर्टिफिशियल पर्सनमध्ये. आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन, एखादा एक्सपेन्सेस जसं कसं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रीपेड एक्सपेन्सेस, हे जे काही आहेत ते काय असतील तुमच्याकडं? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन असतील. पर्सनचे 3 भाग पडलेत. त्यानंतर रिअलमध्ये काय आहेत? ऑल असेट्स, सगळं संपत्ती, जी काही संपत्ती असेल तुमच्याकडे ती संपत्ती सगळी कशात येते? रिअल अकाउंटचे रूल लागू होतात. संपत्तीमध्ये काय आलं? लँड आली, बिल्डिंग आली, फर्निचर आलं, मशिनरीज आल्या, प्लांट आल्या. ओके, ऑल थिंग्स. रॉ मटेरियलसुद्धा जे तुमच्याकडे आहे, रॉ मटेरियलसुद्धा तुमचा असेट आहे. मग त्यावेळेस रॉ मटेरियलसुद्धा तुमच्याकडे महत्त्वाचं आहे. तो रॉ मटेरियलसुद्धा तुमचा रिअल अकाउंटमध्ये येतं. त्यानंतर आहे नॉमिनल अकाउंट, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इन्कम, ऑल एक्सपेन्सेस अँड इन्कम. कोणत्याही प्रकारचा खर्च झाला असेल किंवा इन्कम झाला असेल, डिव्हिडंड मिळाला असेल किंवा डिव्हिडंड पेड केला असेल, कमिशन मिळाली असेल किंवा कमिशन दिलेली असेल, इंटरेस्ट मिळाला असेल किंवा इंटरेस्ट दिला असेल किंवा डिस्काउंट, या वेगवेगळ्या जे काही गोष्टी आहेत ज्या की एक्सपेन्सेस आणि इन्कम दर्शवतात, त्या सर्वांची नोंद ही नॉमिनल अकाउंटमध्ये करायची असते. म्हणून या ठिकाणी हे 3 अकाउंट अतिशय महत्त्वाचे आहेत, जे आपल्याला आयुष्यभर जेव्हा जेव्हा तुम्ही अकाउंटिंग कराल तर त्यावेळेस पर्सनल, रिअल, नॉमिनल याचेच रूल लागू होऊनच तुम्हाला काय करावं लागतं? अकाउंटिंग करावं लागते. म्हणून ही 3 रूल्स तुम्ही पाठ करून घ्यावी. ओके, आज